वेलकम बॅक टू सृष्टी हर्बल रेमेडीज प्रेझेंट्स प्रमोशन जंक्शन. आपण एका महत्त्वाच्या मला वाटतं मुद्द्यावर बोलणार आहोत. आता एखादी गोष्ट आपण बनवली आणि मला वाटतं सामाजिक हेतूने आपण ती बनवलेली आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचावं या हेतूने आपण बनवली आहे, पण ती पोहोचणं गरजेचं आहे. त्यासाठी नेमकं एक तुमच्या डोक्यात काय चालू आहे, म्हणजे कशा पद्धतीने ते पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे सध्या? प्रयत्न वेगवेगळ्या धर्तींवरती आता आमचे चालू आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला आम्ही हे पूर्ण केलं काम, त्याला सगळ्यात सुरुवातीला जो आम्ही गाण्याचं लोकार्पण सोहळा, फार महत्त्वाचा शब्द आहे. लोकार्पण सोहळा असं की आपण टिपिकल त्या दिवशी वैशालीने फार सुंदर तो शब्द वापरला होता की आम्ही नॉर्मली असं म्युझिक रिलीज फंक्शन हॉटेलमध्ये लोक बोलावतात वगैरे, पण हा सेलिब्रिटीज घेऊन सेलिब्रेशन करण्याचा विषय नव्हता. हा विषय असा होता की जी सामान्य मुलगी ह्या प्रॉब्लेम्समधनं जाते रोज, त्या सामान्य मुलींकरता केलेलं हे गाणं आहे किंवा रादर सर्व महिलांकरता केलेलं हे गाणं आहे. तर कॉलेज इज द बेस्ट प्लॅटफॉर्म म्हणून आम्ही साठे कॉलेजमध्ये पहिल्यांदा हे गाणं प्रदर्शित केलं आणि त्यावेळेला ते गाणं मुलांपर्यंत पोचलं आणि मुलांचा त्याच दिवशीचा रिस्पॉन्स खूप सुंदर होता. त्याच्यानंतर आम्हाला एक आणखीन चांगली स्टेप मिळाली, ज्याला उंच माझा झोका ह्या पुरस्कार सोहळ्यामध्ये हे गाणं प्रदर्शित झालं. वेदांगी कुलकर्णी हिने त्याच्यावरती डान्स परफॉर्मन्स केला होता. तीही मुलगी अशीच जोडली गेली की ज्यावेळेला एखादं चांगलं काम आपण करत असतो त्यावेळेला अनेक चांगले मदतीचे हात एकत्र येतात. तसाच एक प्रकार थोडासा असा झाला की ज्यावेळेला खरं जसं मगाशी तिने सांगितलं की साधनाताई आल्या, तर साधनाताईंशी बोलण्याकरता आधी मला 2 दिवस तयारी करावी लागली होती, कारण त्या एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या समोर जाऊन मी आकार कसा घ्यायचा हे जर सांगायची वेळ आली असती तर जरा कठीण होतं. तसंच थोडंसं असं होतं की ज्यावेळेला एखादं, पण मग ते नंतर जसं ते रोल होत गेलं की जसं त्या गाण्यामध्ये आम्ही सगळेजण एकत्र आलो, त्यावेळेला प्रत्येक वेळेला अत्यंत सुंदर गोष्ट जर काही घडली असेल तर एव्हरीबडी वॉज अटॅच टू दिस सॉन्ग मोर इमोशनली. तर मनापासून प्रत्येक माणसाला ह्याच्यात काहीतरी आपलं स्वतःचं चांगलं द्यावं अशी एक इच्छा होती आणि ते एक टीमवर्क होतं. एकत्रीकरण येऊन त्या लोकांनी सगळ्यांनी तो पुढे आणलेला हा एक प्रोजेक्ट होता. आता हे प्रोजेक्ट इथपर्यंत चांगल्या पद्धतीने आल्यानंतर आता आम्ही जसं कॉलेजमध्ये आम्ही सुरुवात केली तसं प्रत्येक कॉलेजमध्ये आम्ही आता पत्र देतो आहोत, आता देणार आहोत की त्यांच्या गॅदरिंगमध्ये हे गाणं त्यांनी घ्यावं. जशी आपण वेगवेगळ्या पिक्चरची सॉंग्स घेतो आणि मुलं त्याच्यावरती परफॉर्म करतात, तसं त्या मुलींनी ह्या गाण्यावरती परफॉर्म करावं. हा एक आमचा उपक्रम आम्ही आता सुरुवात करतो आहोत. त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट अशी की रोज सकाळी पेपर उघडल्यानंतर आपण अशी एक घटना वाचतो, जसं तुम्ही मला सांगितलं होतं तशातलाच एक प्रकार सांगतो की सकाळ उघडल्यानंतर एक तनिष्कानी चांगली केलेली कामं पण आम्ही बरेचदा ऐकतो. त्यामुळे इच्छा अशी आहे की तनिष्का कुड बी अ व्हेरी ग्रेट प्लॅटफॉर्म फॉर अस. आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची डेफिनेटली इच्छा आहे. त्यांच्या माध्यमातून जिथे जिथे असे समाज प्रबोधक कार्यक्रम त्यांचे घडत असतील त्या कार्यक्रमांमध्ये ही सीडी जावी, त्या कार्यक्रमांपर्यंत हे गाणं पोचावं अशी आमची इच्छा आहे. आणि अशाच दृष्टिकोनातून या गाण्याकडे प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. इनफॅक्ट सुमित राघवन यांनी प्रस्तावना सुरुवातीला घेतलेली आहे आणि ती लिहिली आहे समीर सामंत यांनी. हे पण हे महत्त्वाचे घटक आहेत आमच्या नाही, आणि मला इथे छान वाटतं ना, आपण जिथे म्हणतो ना की पुरुष प्रधान संस्कृती आणि त्याची चाललेली महिला संस्कृतीवर कुरघोडी, पण या सगळ्याला आज बरेच पुरुष जोडले गेलेले आहेत. मला वाटतं ती संकल्पना एका पुरुषाच्या डोक्यात आली, ते गीत एका पुरुषाने लिहिले आणि बरेच गाण्याची सुरुवात एका पुरुषाने केलेली आहे. म्हणजे खरं तर कुठेतरी आपण म्हणतो की हे सगळं सुरू आहे, पुरुष संस्कृती हे करते, पण असेही काही चांगली लोक आहेत की जी कुठेतरी अशा कार्याला सपोर्टही करतात. मला वाटतं मंदारला या नोटवर मला विचारावं असं वाटेल की इतकं एनर्जेटिक गाणं एका पुरुषाने स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाच्या साठी लिहिलेलं आहे आणि त्यांच्यातली एनर्जी जागवण्याचा त्याने प्रयत्न केलाय. या संदर्भात तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की तू जे काही शब्द लिहिले, जी काही रचना आहे तुझी, ती स्टार्ट टू एंड तू त्यांना पुश करायचा प्रयत्न केलेस, त्यांना एनर्जी द्यायचा प्रयत्न केलास तुझ्या शब्दांमधनं. नाही, एनर्जी देण्यापेक्षाही कसं आहे, आत्ता आपण स्त्रियांवर अत्याचार होत आहेत म्हणून हा मुद्दा मांडलाय, पण जेव्हा मी पूर्ण गाणं लिहिलं ना तेव्हा मला काय दिसलं माहितीये की कुठेतरी एखाद्या विकृत सबल व्यक्तीने कुठल्या तरी अबल घटकावर केलेला हा अन्याय. इथे फक्त स्त्री अशातला प्रश्न नाहीये. म्हणजे मग तुम्ही गरीबावर करा किंवा काही अपंगांवर कराल, काही असू शकतं. फक्त हे कसं झालं, हे इतकं खालच्या पातळीला गेलेलं आहे. म्हणजे एक आपण म्हणतो ना मॉरल, तेच तुमचं संपत चाललंय. झिरो मॉरल चाललं काय. त्यामुळे आणि शब्द लिहिताना कसं, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की चाल इतकी अप्रतिम होती आणि खूप काही ना चाली आपल्याला आतनं शब्द देतात. म्हणजे दिसतं आपल्याला की अरे हे. आणि आधी मी 2 लाईन मराठीत केल्या होत्या, ते आता मला आठवतही नाहीत, पण मी प्रसादना म्हटलं, प्रसाद नाही, हम लोग इसको हिंदी में करते हैं. तर का,
तर माझा मित्र म्हणजे समीर सामंतने मला एक फार छान हे सांगितलंय की त्याने एक शिवबावर कविता केली, महाराजांवर. ती हिंदीत कविता केली. म्हणलं का रे? तो म्हणलं महाराज काय आहेत हे आपल्याला माहिती आहे, जगाला कळलं पाहिजे. बरोबर. सो जे काही घडतंय ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं हा उद्देश होता. आणि शब्द मूळ श्लोक संस्कृत घेतल्यामुळे पुढचंही तितकंच संस्कृत प्रचूर म्हणजे अस्सल देसी हिंदीतलं, कुठेही त्याला बंबईया हिंदी नाही किंवा उर्दूची झाक नाहीये. मनापासून केलेली गोष्ट असते ना, ती मनापर्यंत जाऊन भिडते प्रत्येकाच्या. ते मला खूप अनुभव आला याच्यात. नाही, नक्कीच. आणि आता इथे एक मुद्दा उठला होता तनिष्का व्यासपीठाचा. वैशाली, तुम्ही मला वाटतं ऐकूनच असाल या, आणि आपण वर्तमानपत्रातनं सकाळमधनं आणि सामवर आपण पाहत असतो. ही जे आम्ही चळवळ, मला वाटतं आम्ही पण एक चळवळच सुरू केलेली आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, आपण असं म्हणतो की कानाकोपऱ्यात गावागावांमध्ये होतं, पण आपली शहरंही त्यातनं सुटलेली नाही आहेत. आणि मला वाटतं त्यामुळे खरं तर ह्या चळवळी आहेत ना, अशा प्रकारच्या, ह्या खरं तर गरजेच्या आहेत आजच्या. तू या तनिष्का व्यासपीठाचं कसं स्वागत करशील, आणि तुला काय वाटतं या माध्यमातून काय व्हावं आणखीन? मला खूप कौतुक आहे की चॅनल ही इतकं स्ट्रॉंग मीडियम आहे की त्याच्यावर जे दिसतं ते आपल्या आयुष्यात आपोआप अब्झॉर्ब होत असतं. हा माझा अनुभव आहे की आपण त्याच्यात जी गाणी बघतो, जे चित्रपट बघतो, किंवा जे काही कंटेंट चॅनलवर दिसतं, स्पेशली गावागावात, कारण एंटरटेनमेंटचं दुसरं साधन नाही. मग अशा वेळी चांगल्या मुद्द्यांसाठी, समाजप्रबोधनासाठी त्या माध्यमातून जर का लोकांपर्यंत पोचता आलं तर दॅट इज द ग्रेटेस्ट थिंग. आणि मला खूप कौतुक आहे साम आणि सकाळ आणि साम दोघांचाही की तनिष्का सारखा सुंदर एक तुम्ही प्लॅटफॉर्म तयार केला आहे की जिथे आय एम शुअर की समाजातल्या वेगवेगळ्या बाबींबद्दल इथे बोललं जाते जे एका स्त्रीशी कनेक्टेड आहे. मग ते स्त्रीभ्रूण हत्येबद्दल असो किंवा शैक्षणिक गरजा ज्या आहेत गावागावात अजूनही मला माहिती आहे की मुलींना, अरे ही तर मुलगी आहे आणि हिला 10वी, फार तर 10वी, नंतर काय लग्न होऊन जाणार आहे. ही मुळात म्हणजे सुरुवातच इथून होते दुर्दैवाने. आणि मुलगा आहे म्हणजे शिकला पाहिजे, हा जो भेदभाव आहे. आणि मग कुठेतरी नकळत आपोआपच ती फक्त किचनमध्ये गुंतली जाते आणि तिचं कुठेतरी फ्युचर डिसाईड होऊन जातं. तिला स्वतःची बुद्धी अप्लाय करता येईल असं काहीही तिच्या आयुष्यात घडत नाही. हा एक मुद्दा झाला. तर आय थिंक अनेक ह्या मुद्द्यांवर तनिष्का काम करताय. त्यामुळे खरोखरच प्रसाद म्हणाला तसं की आमचं हे गाणं जर का तनिष्का प्लॅटफॉर्मवर आलं तर आम्हाला आनंद वाटेल की आम्ही जी काही धडपड केली आहे ती आज लोकांपर्यंत आम्हाला तनिष्का थ्रू पोचवता येईल, त्या स्त्रियांबद्दल. कारण मी तुला सांगते, मी इव्हन आपलं जेव्हा शो आपल्या कॉलेजमध्ये गाणं रिलीज झालं, मला दुसऱ्या दिवशी एका मुलीचा फोन आला माहिती आहे की माझी ना दीदी एका मुलाने अशीच छेड काढलेली, पण मला काय आय जस्ट लेट इट गो, कारण मला लाज वाटली, मी कोणाला सांगणार. तुमचं गाणं ऐकलं आणि मला तो राग परत उफाळून आला. आय सेड येस, दिस इज व्हॉट आय वॉन्ट. की पटकन कोणीतरी छेड काढून जातं स्टेशनवर, आज कुठेही गर्दीच्या ह्याच्यामध्ये पटकन कोणी छेड काढून गेलं, अरे काय रे म्हणून चप्पल तर काढा तुम्ही, ॲटलिस्ट रिॲक्ट की नेक्स्ट टाइम तो माणूस विचार करेल दुसऱ्या बाईला छेडताना. मैं माता हूँ याच्यात खूप छान शब्द दिले तिथे. मैं माता हूँ, भगिनी भी हूँ, पत्नी भी हूँ, कन्या भी हूँ, संगिनी. की जेव्हा स्त्री एक ठरवते तेव्हा ती पूर्ण आयुष्य आपल्या जोडीदाराला अर्पण करू शकते, एवढी तिच्यात ताकद आहे. परंतु त्या ताकदीचा तुम्ही मिसयूज करू नका, गैरफायदा घेऊ नका. मैं राधा हूँ, तुलसी भी हूँ, बंसी भी हूँ, देवकी हूँ, रुक्मिणी. क्या बात आहे. मला वाटतं वैशाली मगाशी जे वाचून दाखवलं ते मला ऐकायला आवडेल. मैं माता हूँ, भगिनी भी हूँ, पत्नी भी हूँ, कन्या भी हूँ, संगिनी. मैं राधा हूँ, तुलसी भी हूँ, बंसी भी हूँ देवकी हूँ, रुक्मिणी. रिश्तों से बंधी ये डोर है, तू ये बता किस ओर है. हे ईश्वरा करुणा करा, बिखरी है लाज तू संवारने आ. भिक्षा नहीं अधिकार है, आक्रोश है, अंगार है. तू धैर्य दे, तू शौर्य दे, वक्त शस्त्र रक्त से निखारने का. आता गोविंदा सगळे म्हणून येत. मला आणि बरंच या चळवळीविषयी तुमच्या जाणून घ्यायचे, पण सृष्टी हर्बल रेमेडीज प्रेझेंट्स प्रमोशन जंक्शन मध्ये आपण इथे घेणार आहोत एक छोटासा हॉल्ट.